छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं निमित्त साधत औरंगजेब कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचं आज राज्यभर आंदोलन। औरंगजेबाच्या कबरीजवळ कडेकोट सुरक्षा। औरंगजेबाचा मृत्यू झालेल्या अहिल्यानगरच्या भिंगारमध्येही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन। कडेकोट पोलीस बंदोबस्त, तर सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरही निदर्शनं। शिवजयंतीनिमित्त भिवंडीकरांचं जनतेच्या राजाला आगळं वेगळं अभिवादन। मराठे पाड्यात छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं मुख्यमंत्री फडणवीस लोकार्पण करणार। औरंगजेबाची कबर खोदण्याआधी स्वतःच्या पापाची कबर खोदा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं आव्हान। कबरीवरून घमासान, इतिहासाची मोडतोड, राज्य कायमस्वरूपी अस्थिर करण्याचं कारस्थान, वडेट्टीवारांचा घणाघात। विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस। भाजपचे उमेदवार जाहीर, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांची उत्सुकता। शिंदे गटाकडून ऑफर, मात्र सेक्युलर भूमिकेचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीत जाणार। काँग्रेसचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचं स्पष्टीकरण। गुहागरमध्ये लवकरच एंट्री टॅक्स, प्रत्येक पर्यटकाकडून प्रवेश शुल्क आकारण्याचा नगरपंचायतीचा प्रस्ताव। प्रति व्यक्ती 15 ते 80 रुपयापर्यंत आकारणी, वयोवृद्ध आणि लहान मुलांना मात्र सवलत। एक एप्रिलपासून फास्टॅगद्वारेच टोल वसुली होणार। टोल भरण्याची सुविधा असलेली हायब्रिड मार्गिकाही बंद होणार। फास्टॅगची 100% अंमलबजावणी, फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानवर घणाघाती हल्ला। अमेरिकी पॉडकास्टर लेक्स फ्रीडमनला खास मुलाखत। पाकिस्ताननं प्रत्येक शांतता प्रस्तावाचं उत्तर विश्वासघातानं दिल्याचा दावा। उपराजधानी नागपूरचा पारा चढाव, रविवारी 40शी पार। सरासरीपेक्षा 5 अंश जास्त तापमानाची नोंद। विदर्भात 5 शहरात तापमान 40शी पार। वेधशाळेकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।